मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी घेऊन पुन्हा एकदा जरांगे पाटलांना मुंबईकडे कूच केलेली आणि या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानं त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक देखील बोलवलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, अखेर जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आरपारची लढाई ते म्हणतात। या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील तुमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक बोलवलेली आहे। काय या बैठकीचा अजेंडा असेल? नाही, अजेंडा आमचं हेच असेल की आजपासून ते निघालेले आहे। कालपर्यंत हे काही निश्चित नव्हतं, अनिश्चित होतं, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं धोरण आखलेलं नव्हतं किंवा नियोजन केलेलं नव्हतं। परंतु आज जेव्हा ते निघाले तर आज दिवसभराच्या घडामोडी म्हणजे त्यांच्या आंदोलनकर्त्याच्या घडामोडी आणि सरकारच्या घडामोडीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। की मी वारंवार सांगतो की आम्हाला सरकारने जे लिहून दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, ओबीसीचे आरक्षण धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। या आश्वासनावरती सरकार काल पण ठाम होतं, आज पण ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ठाम राहील असा आम्हाला विश्वास आहे। परंतु एवढं असताना खूप जास्त याच्यामध्ये न राहता आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि म्हणून याच्यावर आपण काय करायला पाहिजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करू। सर, या ऑनलाईन बैठकीमध्ये किती लोक साधारण सहभागी होतील आणि ही तुमची भूमिका असेल का की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला काउंटर आंदोलन करायचं? नाही नाही बा, त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही। आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये। आपण आम्हाला यापूर्वी जे अधिवेशन दिलेलं आहे त्या तसंच आश्वासन तुम्ही पुन्हा एकदा आमचं ठाम करा, आश्वस्त करा की आम्ही तुम्हाला दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात कधी जाणार नाही आणि तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। याची पुनश्च एकदा उजळणी सरकारकडून करून घेण्याकरता म्हणून आमचं जे काय ते आंदोलन राहील। त्यांनी आंदोलन त्यांच्यासाठी करावं, आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं आणि संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही रस्त्यावरती उभे राहू। तर तुम्ही आज सकाळी जरांगे पाटील निघाले ते पाहिलं असेल तर काय वाटतं तुम्हाला? कारण या आधी आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना त्यांना मदत वाशिममध्ये अडकवलं होतं। आज काय वाटतं तुम्हाला? काल तुम्ही बोलले होते की गणेशोत्सवामुळे हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही। आता हे बघा, लोकांवर अवलंबून असते, ते आपण हे म्हणू शकत नाही। लोक आता रस्त्यामध्ये जुळत जातील। मग काली म्हटलं की गणपतीचे दिवस आहे, कुणाकडे 1 दिवसाचा गणपती असतो, कुणाकडे 1.5 दिवसाचा असतो, 2 दिवसाचा असतो आणि त्या गणपती उत्सवामध्ये व्यस्त असल्यामुळे लोक उशिरा जॉईन होऊ शकतात, आपल्या सोयीने जॉईन होऊ शकतात। शेवटच्या क्षणी आपण बघू की त्याच्यामध्ये लोकांचा किती रिस्पॉन्स आहे आणि कसं काय हे आंदोलन पुढे जातात, त्याच्यावरच आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत की या आंदोलनाची धार किती मोठी होते आणि आमचं आरक्षण कायम राहते की आमच्या आरक्षणाला धोका होऊ शकतो याच्यावरतीच आम्ही 24 तास बारीक लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही सुसज्ज आहोत। नक्कीच आपण पाहतोय की जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानं उद्या आपली ऑनलाईन बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन कुठल्या दिशेने जातं, सरकार त्यांच्याशी काय चर्चा करतं आणि त्यानंतर त्या आंदोलनाला काउंटर करायचं की नाही या सगळ्या बाबतीत जे आहे ते उद्या होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये जो आहे तो निर्णय घेतला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।